नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले बाळूची बायको आणि पांडू यांच्यात चेअरमन पदावरून बोलणं चाललेलं असतं. आता पुढे. हाय चेअरमन, तू आता गप्प बस. तसा पांडू म्हणाला. उगच आपणहून खपली काढायची नाही, त्यांच्याकडूनच आलं पाहिजे. मग मात्र गप्प बसायचं नाही. टाकूया साऱ्यांनाच भरडून. पांडू उठून गेला. बाळू गप्प पडून चादरीच्या आत जागाच होता. ती गप्प झाली. पण शिर्डीचं भांडण असतं तर काहीच नव्हतं. ते बाजूलाच. तिसरंच गावात उठलंय, त्याला काय म्हणायचं? सरू जगतापीन आधीच चौचालबाई. तिचं ऐकून ह्या माणसानं तसं केलं असल. भावाला सरपंच असाच काहीतरी बोलला असल. त्याच्या मनाला लागला असल. ह्या माणसानं सांगायचं सरूचं नाव, नियांचं. आपल्या अंगावर फुकटची बलामत कशाला घ्यायची? कारण नसताना गाव आधी एवढ्याचं तेवढं करतंय. आपली पोरगी बी आता लग्नाला आली. रात्र झाली, पण तिला डोळ्याला डोळा लागत नव्हता. बाळू इवळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रकम्याला 4 दिवस चाव्यासनी पाणी नव्हतं, म्हणून घरामागच्या पाटानं जाणारं पाणी बघून बाळूची बायको धुवायला गेली होती. पोरगी एकटीच घरात. बाळू झोपला होता. रखम्यानं अंदाज घेतला. तो थेट मागच्या सोप्याला गेला. ती एकटीच. त्यानं खिशातनं तिच्यासाठी आणलेल्या पिना, टिकल्यांची पाकिटं आणि अलगद वरच्या खिशात ठेवलेला फुलांचा गजरा काढला आणि तिनं परड्यातनं आईचा अंदाज घेतला. ती धुण्यात गुंग होती. शेजारच्या नामाच्या बायकोचा चुलतीचा कानोसा घेतला. तिचा आवाजच नव्हता. तुला पप्पासनी बिस्किटचा पुडा बिडा आणायला येत नव्हता होय? तिचा होरा त्याच्या लक्षात आला. नाहीतर तिनंच रकम्याकडं हे सारं आणायला 200 रुपये दिले होते. तो म्हणाला, आणतो की. ते काय गावातल्या कुठल्या बी दुकानात मिळतंय. तुझ्या पप्पाची नीज लागली वाटतं. होय, पर तू येताना चुलतीचा अंदाज घेत जा बाबा. तिला नुसतं कारणच पाहिजे असतं. गावभर करील. तुझ्या आधी मलाच ते ठाव आहे. पर गजरा घाल की. कशी दिसतेस ते तरी बघतो. घाल की तू. माझा मला आणून घालायला येत नाही होय? सवी हसतच म्हणाली. आईला काय सांगणार? गजरा कुठनं आणला म्हणल्यावर? तुझं नाव सांगतो की. हसत ती म्हणाली आणि तिला आपल्या बोलण्याचा, हसण्याचा आवाज जास्त वाटल्यागत झालं. हं, म्हणजे आम्ही गावात राहायलाच नको. एवढा बोलतोस मोठं मोठं आणि हे बघ, सांग दुसरं काहीतरी. तू नको त्याची काळजी करूस. तसं माप वाटतंय, पर जात आडवी आहे आणि माझ्याकडं आहे तरी काय? तो निराश मनानं बोलला. त्याचं लक्ष दारात गेलं तर तिची आई येत होती. तुझी आई, तो म्हणाला नि त्या दोघांची तारांबळ उडाली. तो बाळू झोपलेल्या मधघरात गेला. बाळू झोपलेला. तिनं पिना, गजरा सगळं सुटकेसमध्ये कोंबलं. गॅसवरची डाळ करपून गेलेली. त्यात पाणी ओतलं. करपट वास घरभर झाला. रखम्या, बाळूदा, बाळूदा म्हणून हाक मारायला लागला. कोण ग ते?
बाळूच्या बायकोनं पोरगीला विचारलं, कोण ते? मी संडासला गेलो तर डाळ करपून धुळला. रखम्या आत्ताच आल्यागत. बाळूदा उठल्याला नाही वय अजून? चहा तरी घेतलाय का? नाही, तू तरी उठीव, बघ उठत्यात का? बाळूची बायको धुण्याची बादली ठेवत रखम्याला म्हणाली. तसा रखम्या सावरला. त्यानं बाळूला उठवून चहापाणी झालं नि चर्चा सुरू झाली. पांडूला सोसायटी गेली त्यापासून कसं गावात चुकल्यागत वाटत होतं. तो बेचैन होता. ढाले पाटलाची वरचेवर भेट घेऊन त्यानं गावात दुसरी सोसायटी काढायचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानं दवंगाच्या घरात आज ठराविक लोकांना बोलावलं होतं. त्याचं शेअर्स अगोदरच त्यानं भरलेलं. फक्त त्यांच्या सह्याच राहिल्या होत्या. त्यानं त्यांना सांगून त्यांच्या सह्या घेतल्या. त्यात बाळू न्हावी होता. त्याला बघून बाळू दवंगाला अचाट वाटलं. आप्पानं ह्यांच्यासाठी गजाला ग्रामपंचायतीच्या समोर खोकं टाकून दिलं नव्हतं म्हणून तो काहीच बोलला नाही. कारण संचालकांच्या यादीत 1 नंबरला त्याच्या बायकोचं नाव होतं. त्याच्या बायकोनं आपलं नाव बघण्यासाठी कागद घेतला तर त्यात खाली शिरमाचं आणि सरूचंही नाव होतं. तिला मळमळल्यागत झालं. आता आपलं नाव वरच्याकडं असलं तरी पांडूनच घातलंय. ते तो कधीही खाली घालू शकतो. तिच्या मनात पाल चुकचुकली. ती म्हणाली, नव्ह, हिचं नाव कायमची का ह्यात आणि बदल होणार आहे? जवळजवळ कायमचीच. आज सारीच आलेली नाहीत. त्यांना बोलवायचं एकदा परत आणि मगच बघायचं, पांडू म्हणाला. सह्या करून बरीच गेलीत. बाळू म्हणाला, शेअर्स कमी पडत असतील तर सांगा. त्यासाठी आमच्यानं काय होतंय का बघू. होय रखमा, मला जरा हे अवघडच वाटतंय. एवढी पहिली सोसायटी असताना माणसं आपल्याकडं शेअर्स घेतील? रखम्या म्हणाला नि पांडूच्या नाकाचा शेंडा फुगला. तू तुझ्या घरातलं भर. इथं माणसांना काय पाहिजे ते मला विचार. तुम्हासनी शेजारची 2 घरं आपल्या संग आणायच्या झाली नाहीत. 4 वर्षे बघतोय. तू नि तुझा बा मागं मागं वडताय. त्याला बोलून चुकल्यागत झालं. पण येणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर त्याला काय साऱ्यांनाच भीतीच दिसत होती. माणसं बरीच दपकत येऊन सह्या करून जात होती. तरीही त्याला वाटत होतं, माणसांनी मग ह्यांच्याकडून असणारी सोसायटी काढून का घेतली? तीच लोक ह्यानं काढलेल्या सोसायटीत सदस्य होतील. मग ती सोसायटी ह्यांच्याकडून काढून घ्यायचं कारण काय? निदान बाकीची राहू द्यात, हे तरी निवडून आला असता. रखम्याला काहीच कळना. पांडूचा नाकाचा शेंडा अजून तसाच होता. त्याला राजकारणात गेल्यापासून 10-15 वर्षातला पहिला अनुभव होता. गावातलं कोणतंच पद नसल्याचा. हळूहळू त्याच्या बंगल्याकडची वाट माणसांनी मळलेली. ती पुसट पुसट होत चाललेली होती. ठराविक नेहमीची 4. ते त्याच्या मनावर केळीच्या पानावर नख वडल्यागत झालं होतं. हे बघा, तुम्ही माझ्या पाठीमागं राहावा. मी बघतो शेअर्सचं. आणि शेअर्स वाढणारच आपल्याकडं. थकीत असणाऱ्यांना ह्या वर्षी पुढाऱ्यांनी लागवड दिली का? माणसं बोंबलत्यात माझ्याकडे येऊन. उगच एवढं शेअर्स झाल्यात होय? पांडूनं साऱ्यांनाच आतली गोम सांगितली. उतम्या रखम्या आपापल्या संचालक पद बिनासायास मिळालं म्हणून आनंदातच होती.
तर सरूला आणि शिरमाला ह्याचा पत्ताच नव्हता. शिरमाचं घर सोसायटीला घ्यायचं असं ठरवून पांडू होता. ह्याचा बी पत्ता शिरमाला नव्हता. पांडू पाटलाच्या सोसायटीची बातमी गावभर झाली. धोंडीबाण आबा किनवाटात होता तिकडं पोचली. ही बातमी समजल्यापासून आबाला कसं तरीच वाटायला लागलं. तो उगच नदीच्या काठाकाठानं एकटाच फिरत होता. त्याला सगळ्यात जास्त आप्पाचा राग आला होता. गावात 2 सोसायट्या, यामुळं काय साधणार? गावाचं तुकडंच होणार. उद्या आणखी कोणतरी तिसरीच काढील, त्याला कोण विचारणार? ह्यात गावाचा काय फायदा? सभासद तरी आणायचं कुठनं? इकडची तिकडची नि तिकडची इकडं. गावाचं भलं बघणारा ह्यात योग बी पुढारी असू नये. कुणाला सांगावं? एकदा बघितलं सोसायटीच्या निवडणुकीच्या वेळी, सगळं फुकट झालं. तरीही सांगावं, बघावं काय होतंय. नाहीतर हायच. सारा दिवस अंधुक वाटायला लागला. संध्याकाळी आबा वाड्यात आल्यावर आप्पाला विचारलं. आप्पा म्हणाला, त्याला ढाले पाटलानं जोर करायला लावलाय. उद्या पुढच्या निवडणुकीला ठराव नकोत? सोसायटी नाही ना त्यांच्याकडं आपल्या गावची. ढाले पाटलानं ज्या गावात असं झालंय तिथं आपल्या माणसांना दुसरी सोसायटी मंजूर करून दिली. त्यात तो आता व्हाईस चेअरमन झालाय बँकेचा. म्हणून काय गावाचं तुकडं तुकडं करायचं? मी म्हणतोय त्या पांडूलाच ह्या सोसायटीत घेऊन चेअरमन करीन असा का? बघा जावा. खरं हे नको, आमच्या माघारी काय बी होऊ दे. आबा पहिल्या मुद्द्यावर आलेला बघून, आप्पा मी आणि तुम्ही म्हणून काय उपयोग? आबा माणसांची पहिली मनं पार बदलून गेल्यात. नाहीतर निम्म्या गावानं शेअर्स घेतलं असतं. माणसासनी कर्ज काढाय दुसरं एक गावात ठिकाण होतंय. ती म्हणत्यात बरं झालं. आणि तुम्ही, मी सांगून तो तरी आणि माणसं तरी ऐकणार आहेत होय? त्याला तर सगळंच पाहिजे. सोसायटीचा चेअरमन असताना तरी तो समाधानी होता. त्याला सरपंच पद बी पाहिजे होतं. त्यावरनंच हे 4 वर्ष त्यानं गावात महाभारत घडवीत आणलंय. आणि आता तो गप्प बसणार आहे वय? आम्ही सोसायटीत लागवडी दिल्या नाहीत का? माणसांना नवं करायची कर्ज तशीच ठेवायची सवय लागली, ती मोडावी म्हणून. तर ती सारीच तिकडं सभासद झाली. आता तिकडं किती वर्ष राहणार? त्या बाळ्या न्हाव्याला गजाला विरोध करून खोकं टाक म्हणालो, त्यानं टाकलं. तो संचालक पद मिळतंय म्हणून लगेच तिकडे गेला. काय या माणसांना आणायची पदं कुठली? आबा विचार करीत होता. त्याला कुणाचं चूक आणि कुणाचं बरोबर हेच समजत नव्हतं. नेहमीप्रमाणे वाड्यात लोक येऊ लागली. आबा ढाले पाटील येणार हाय परवाच्या दिवशी, केरबाडोंब म्हणाला. त्याचं काम तो करतोय, त्याची काय चूक आहे बाबा? आबा निराशपणानं बोलला. येऊ दे की र, बरं झालं. माणसांची सोयी झालेल्या काय वाईट आहे त्या? चंदू अण्णाच सहज बोलणं आबाला आत खोलवर कुठंतरी जखम करत होतं. माणसासनी स्वार्थापुढं चांगलं काय वाईट काय कळतच नाही. उद्या हीच सारी ढाले पाटलाच्या कार्यक्रमालाही असणार. त्याचा उपयोग होतो का बघणार. नाही झाला तर त्यालाच नावं ठेवत बसणार. आबा रानातल्या घरातनं 4-4 दिवस वाड्याकडे येत नव्हता. त्याला बघून गण्या गुरव आल्या आल्याच म्हणाला, गावात काय यायचं होत नाही असं ठरवलंय का काय? आबा आता गावात काय,
नवं नवं होतंय आणि तुम्ही तिकडं. तेच बरं. रानात रोज नवीन तण उगवतया, त्यातला एखादा कोंब काढला तर त्याचा फायदा होईल. तुम्ही गावात तण वाढवीत बसा, पाणी पाजीत. तुम्हाला तेच पाहिजे. आप्पाला आबाच्या मनाची तगमग समजत होती, पण त्या पांडूला कुणी सांगायचं? आबांचा परत अपमान नको. पालत्या घड्याळावर पाणी माहीत असताना प्रयत्न का करायचा? आबांनीच बदलावं. भूतकाळ सारखा आठवत बसलं की माणसाला जगता येत नाही. ज्यांच्यासाठी करायचं त्यांनाही ते नको असेल तर. आज दिवसभर गावात स्पीकर कोकलत होता. वर्तमानपत्रात पांडूनं मोठीच्या मोठी उद्घाटनाची जाहिरात दिली होती. आपल्या आणि ढाले पाटलाच्या फोटोसह स्पीकरवर पुकारलं जात होतं. गावभर वर्तमानपत्र उलतीपालती झाली होती. हरिजनवाड्यातनं गवतू खाकरा काढीतच निघाला. तसा साहेब्याला त्याचा राग आला. रखम्या आधीच कार्यक्रमाच्या जागी गेला होता. शिरम्याच्या घराला लग्नाची कळा आली होती. तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. ती आपल्या घराचा उद्धार झाल्यागत फिरत होती. तिनं नवऱ्याचा फोटो लवकर पुजून त्याला पांडूनं आणलेला हार घातला होता. पांडूनं आपल्या संचालकांच्यात आणि इतरांच्या जवळ विषय 4 दिवसापूर्वीच घेतला होता. सरपंच गावचा म्हणून आप्पाला कार्यक्रमाला बोलवावा का म्हणून. त्याला बाळूनं आणि रखम्यानं चांगलाच विरोध केला होता. नाहीतर पांडूला तेच पाहिजे होतं. पांडूनं हा विषय बऱ्याच जणांजवळ सहज काढलाही होता 4 दिवसात. बाळूचं आणि रखम्याचं नाव आप्पापर्यंत पोचलंही होतं. पांडूला यातून आप्पाला विरोध करणारी माणसं आपल्यापेक्षा किती आहेत हे दाखवायचं होतं. ठरल्याप्रमाणे 4चा कार्यक्रम 6ला झाला. ढाले पाटलाला गावच्या वेशीतनंच वाजत गाजत आणला. उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दवंग गल्लीला स्टेज केलेलं, माणसंही बरीच जमलेली. ढाले पाटलानं पांडू पाटलाचं तोंड भरून कौतुक केलं. आबाच्या धोरणानं आपल्याला कारखाना अडचणीत आला नाही तर उगाचच तुमच्या गावाबद्दल आमच्या मनात शंका राहील. दराचाच नुसता विचार करून चालणार नाही, तर गावाचा आणि भागाचाही विचार करायला पाहिजे. त्यासाठीच पांडू पाटलांनी माझ्या मागं सोसायटीचा आग्रह धरला. मी तो आग्रह सभासदांच्या सोयीसाठीच म्हणून पूर्ण केला. तुम्ही सारी या माणसांच्या मागं राहावा, त्यात गावाचा फायदा आहे. कार्यक्रम झाला. माणसं उठली. त्यांना आबाचं आणि ढाले पाटलांचंही बरोबर वाटत होतं. केरबाडोम म्हणायला लागला, तुम्हाला सांगित होतो, नवं नवं आहे तोपर्यंतच पांडू पाटलाचं सोसायटीतलं सारं गोलमॅल केलेलं काढूया. तर तुम्ही गप्प बसविलंसा. आता तो ढाले पाटील नित्यो तरी काय बोलला असता. उगच एखाद्याची बदनामी नको म्हणावी तर त्यांची जास्तच टिमटिम. ढाले पाटील आबांना नावं ठेवतोय. त्यांच्या आईला त्यांच्या तुझ्या बाला विचार जा म्हणाव. आबांनी काय काय केलंय त्या कारखान्यासाठी. आम्हाला नावं ठेवू दे. पर आबांना ह्यो कारखान्याचा चेअरमन झालाय म्हणून काय छत्रपती झालाय होय? त्याला आम्हीच जायला पाहिजे होतं सभेला. चपलच फेकली असती त्याच्यावर. आप्पा, पांडूचं भांडं फोडायचंच. ह्या सोसायटीतनं तिकडं गेल्यात का नाही त्यासनी समजलंच. 4 लाखाचा व्यवहार आहे त्यो. सेक्रेटरी बी पारच गळाटलाय. घेऊया बोलवून त्याला. काय करतोस पैशाचं? नाहीतर देतो पेपरलाच म्हणायचं. आप्पाला केरबाडोमनं मागचं रेकॉर्ड काढल्याचं लक्षात आलं. आप्पा केरबाला म्हणाला, आपल्याजवळ ग्रामपंचायत आली या.
पुढच्या वर्षीच आहे. उगाच आपल्या पार्टीतली आम्हीही बरीच जण त्यावेळी संचालक होतो. त्यानं खर्च दाखवला असला तरी सगळीच त्याला आता जबाबदार, म्हणून सगळ्यांनाच तो गळाला लावेल. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.